आमरण उपोषण सुरू आहे. कुंभेत गावाला स्वातंत्र्यापासून स्मशानभूमी नाही आहे. काय नेमकी आपली भूमिका? महसूलच्या आणि वन विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे अडचण झाली. ह्यांनी केलेलं उपोषण योग्य. ह्यांनी सामूहिक मिटिंग लावून कुणाची जबाबदारी घेऊन काम संपलं पाहिजे. ह्यांचा भारतीय जनता पार्टी म्हणून नागरिक झडपी सदस्य म्हणून माझा ह्यांना पाठिंबा आणि ह्यांचा विषय आदरणीय अधिवेशन चालू असल्यामुळे पालकमंत्री बोलू शकलो नाही. OSDनं त्यांच्या कानावर घातलं. यांनी महसूल मंत्र्यांना सुद्धा या संदर्भात ज्यावेळेस बावनकुळे साहेब आले होते त्यावेळेस त्यांना निवेदन दिलं होतं. त्याची पण माहिती मी दोन दिवस, आता अधिवेशनाचा काळ आहे, त्यातल्या ह्यांच्या निवेदनाचा काय निपटारा झाला आहे. लटके साहेब OSD त्यांच्याशी चर्चा करून ती पण विशेष आपण यांचं स्वातंत्र्य काळापासून एवढे दिवस हा प्रश्न लटकणं हे कुठेतरी धक्कादायक एक शर्मेची बाब दिसून येते. विभागाची चूक आहे, वन विभाग आणि महसूल विभाग. कारण प्रत्येक गावाला स्मशानभूमी असली पाहिजे. ह्यांच्या हक्काची असून फक्त प्रशासनाच्या चुकीमुळे रखडली. अध्यक्ष, आता महसूल मंत्री तुमच्या ऐकण्यातलेच आहेत, म्हणजे तुमच्या जवळचे आहेत पक्षाचे. हां, म्हणजे पक्षाचे बी आहेत आणि तुमच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. तर तुम्ही लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावता, त्यासाठी काय काय 100% काल साळुंक्यांना कालच बोललो. पालकमंत्र्यांपाशी विषय दिला काल. आज उपोषणाला बसले. ह्यांच्या तहसीलदार असतील किंवा वन विभागाचे अधिकारी असतील, कशी दखल घेतात बघायची. आता 2 दिवसांनी उद्याच्या नंतर 3 दिवस सुट्टीचा काळ आहे. 100% मंत्र्यांपर्यंत विषय पोहोचला. याच्याबाबत प्रशासनाशी काय बोलणं झालंय का? आता तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं. मॅडम मला पुढल्या आठवड्यात संयुक्त मिटिंग लावू, त्यांची आणि ग्रामस्थांची, आणि समोर विषय तोडगा पाडण्यात येतो. म्हणजे एवढ्या दिवसापासूनचा ह्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ह्याच्या आधी बी त्यांचा पाठपुरावा होता, पण त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता तुमच्या ह्यानी यश येईपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर राहताल का? कारण 100% ऐका ना, तालुक्यातला प्रश्न आहे. प्रशासनाच्या गैरकारभाराच्या विरोधात 100% त्यांच्याबरोबर त्यांच्या ताकदीने उभं राहील. 100% लोकांची गरज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून कुंभेज गाव पारतंत्र्यातच राहते. खरं तर स्वातंत्र्यापासून ते पारतंत्र्यातच आहे. मग आता कुठंतरी जसं तुम्ही लक्ष देतो म्हणताय, त्यांना न्याय मिळेल? 100% न्याय मिळेल. आता साळुंक्यांच्या म्हणण्यातनं काय येतं आहे की ऑलरेडी उतार आहे, 21 गुंठे नोंद आहे, फक्त हलगर्जीपणामुळे काम झालं. अध्यक्ष, त्यांच्या स्मशानभूमीसह म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांच्या गावात एस टी सुद्धा नाही. एकमेव तालुक्यातलं गाव असेल की त्यांच्या गावात एस टी सुद्धा नाही. असे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे छोटे छोटे विषय आहेत पण महत्त्वाचे विषय आहेत. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला लक्ष घालावं लागेल. 100% ग्रामस्थांच्या बरोबर राहून महसूल विषय संपल्यानंतर ज्या ज्या विषयात अडचणी सगळ्यांच्या बाजूने 100%